कोगनोळीसह परिसरातील नागरिकांना डिजिटल बँकिंगची दूरदृष्टी देणाऱ्या विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळीचे मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केले आहे का? नाही. तर मग अजूनही का आपण केले नाही? प्ले स्टोअरमध्ये जा आणि हे मोबाईल ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करून घ्या. यामुळे आपल्याला खाते शिल्लक तपासता येईल, व्यवहार इतिहास तपासता येईल, ऑनलाईन फंड ट्रान्सफर करता येईल, ठेवी व कर्जाची माहिती सहजरित्या मिळवता येईल. आणि म्हणून आमचा स्कॅनर आणि लिंक जरूर पहा आणि ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. चला तर मग विजन परिवारात सहभागी होण्यासाठी हे ॲप्लिकेशन आत्ताच डाउनलोड करा. विजन कोऑपरेटिव्ह सोसायटी कोगनोळी. नमस्कार, आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल. कोगनोळीत हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या नूतन इमारतीचा पाया खुदाई समारंभ उत्साहात. माजी मंत्री सौ शशिकला ज्वल्ले व खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून आमदार फंडातून मंजूर झालेल्या कोगनोळी येथील श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीच्या नूतन वर्गखोलीच्या भूमिपूजनाचा व पाया खुदाईचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री हलसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन MP पाटील हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी व्हाईस चेअरमन S ढवणे, संचालक प्रकाश शिंदे, आर्यल चौगुले, आनंदा यादव, किरण निकाडे, जिल्हा परिषद सदस्य सिद्धू नराटे, महादेव बरगाले, जन्नावर सर आदी मान्यवर होते. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कोळेकर यांनी केले. त्यांनी प्रास्ताविकात या संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना MP पाटील म्हणाले की ज्वल्ले दाम्पत्यांच्यामुळे निप्पाणी मतदारसंघात धार्मिक क्षेत्रासह सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये भरीव देणगीच्या रूपात आतापर्यंत वेगवेगळा इतिहास घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे. कोगनोळीसारख्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळा, मुलींच्यासाठी विनाअनुदानित शाळा चालवणे ही खूप मोठी कसरतीचे काम असून येथून पुढे सर्वतोपरी श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीला सहकार्य करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू, असे आश्वासन त्यांनी आपल्या मनोगतात दिले. यावेळी SS ढवणे सर, भाजपा अध्यक्ष कुमार पाटील, जिल्हा परिषद सदस्य सिद्धू नराटे आपल्या मनोगतातून संस्थेच्या कार्याचा गौरव केला. यानंतर इमारतीसाठी मंजूर केलेल्या मंजूर परिपत्रकाचे वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी बबन हवलदार, ग्रामपंचायत सदस्य सुनील माने, सदस्या विद्याताई भटकर, महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक बाळासाहेब कागले, धनाजी कागले, बाळासाहेब हादीकर, गौतम पवार, रंगराव कागले, कुमार भटकर, सचिन निकम, अरुण पाटील काका, प्रकाश कागले, रंगराव कागले, अजित पाटील, बबलू पाटील, वैभव पाटील, रावसाहेब खोत यांच्यासह संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजाराम चौगुले, संस्थेचे चेअरमन देऊ कोळी, रामचंद्र कोळी, प्राचार्य चंद्रशेखर कुलकर्णी, CEO मीनाक्षी वाडकर, संस्थेच्या सेक्रेटरी कस्तुरी कोळेकर, संचालिका साधना पाटील, जनरल मॅनेजर नितीन धनवडे, समन्वयक दीपक कांबळे यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली कांबळे यांनी केले, तर आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन रत्नदीप चौगुले यांनी मानले. जनमत न्यूजसाठी राज कोळेकर. या संपूर्ण कार्यक्रमाचे पौराहित्य हबप उद्धव काजवे महाराज यांनी केले. प्रवेश आपल्या मुलाला मुलीला नवोदयला प्रवेश हवा आहे का? तर मग कोगनोळी येथील निवासी व अनिवासी हलसिद्धनाथ संस्थेचे दरवाजे प्रवेशासाठी आपली वाट पाहत आहेत. मोजक्या जागा शिल्लक, उत्तम शैक्षणिक वातावरण,
दर्जेदार शिक्षण, यशाची हमखास खात्री. तर मग चला आजच आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करूया. श्री हलसिद्धनाथ एज्युकेशन सोसायटीचे नवोदय करिअर अकॅडमी कोगनोळी, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी, कर्नूल फाटा, कोगनोळी.